नमस्कार मैत्रिणींनो, हे आहे साय हलवून राहिलेलं जे घट्टसर निघतं ना ते ताक. आपण लोणी साईडला काढतो आणि खाली उरलेलं जे ताक असतं ते आपण फेकून देतो. तर ते फेकून अजिबात देऊ नका. त्यापासून खूप छान अशी भन्नाट रेसिपी बनवली जाते. हे तुम्हाला माहिती आहे का? अहो मग वाट कसली बघताय, चला पटकन रेसिपी बघूया. तर हे बघा, घट्टसर दिसतंय ते साय हलवून राहिलेलं ताकाचं मिश्रण आहे. आणि काल मी त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून दही घातलं होतं. त्यामुळे ह्याला चांगला आंबटपणासुद्धा आला आहे. पूर्ण रात्रभर हे चांगलं मुरलं त्यामध्ये. तर आता इथे वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटणामध्ये आलं, लसूण, थोडंसं खोबरं, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडी पुदिन्याची पाने हे सगळं घालून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी घालते 2 चमचे बेसन पीठ. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हे जे वाटण आपण बनवलं होतं त्यामधलं 1-2 चमचे वाटण यामध्ये मी घालते. या वाटणामुळे ना याला एवढी जबरदस्त चव येते ना, खरंच जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल ना तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी थोडासा गूळ घालते. गुळाऐवजी साखर पण वापरू शकता तुम्ही. आता हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे चांगलं. तर इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे, 1 चमचाभर. आणि यापुढची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर साईडला जो त्रिकोण दिसतोय ना टायटलच्या खालच्या साईडला, त्यावरती क्लिक करा. संपूर्ण रेसिपी पाहायला मिळेल.